बीडचे पालकमंत्रीपद हा राजकीय नेत्यांना शाप आहे का, असा प्रश्न प्रत्येक जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात आता निर्माण होऊ लागला आहे. त्याचे कारण म्हणजे काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान दुर्घटनेमध्ये अपघाती निधन झाले. या दुःखाने गेली 2 दिवसापासून बीड जिल्हाच काय, महाराष्ट्र पूर्ण या दुःखात शोकसागरात बुडाला आहे. मुळात बीड जिल्ह्याला पालकमंत्री आज यापूर्वी जे झाले त्यांच्यापैकी एकाही पालकमंत्र्याचं पुन्हा राजकीय पुनर्वसन झालं नाही. जे पालकमंत्री झाले वेगवेगळ्या कुठल्या ना कुठल्या कारणाने त्यांना एकतर राजकीय विजनवास घ्यावा लागला किंवा मग त्यांच्या मागे काही ना काही शुक्लकाश लागले, त्यामुळे ते राजकीय प्रक्रियेमध्ये राहिले नाहीत. दुसरं महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचं काय होईल माहीत नाही, मात्र बीड जिल्ह्यामध्ये जे अजित पवार गटाचे मग आमदार असतील, राजकीय नेते असतील, ते काय भूमिका घेणार किंवा राजकीय पक्षाचे जे अजित पवार गटाचे राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांची काय भूमिका राहील, हा खरा मूळ प्रश्न आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजित पवार गटाचे जे माजी पालकमंत्री आहेत आणि परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत धनंजय मुंडे, आता त्यांची पुढची दिशा काय राहील. मग ते एकतर शरद पवार गटात जातील की आणखीन काय भूमिका घेतील, याकडे परळी विधानसभा मतदारसंघातील तसेच राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे माजलगावचे आमदार प्रकाशदादा साळुंखे आहेत. त्यांची अजित पवार गटाचे असले तरी त्यांचे आणि शरद पवार गटाचे जे बीड जिल्ह्याचे खासदार आहेत बजरंग बाप्पा सोनवणे, त्यांचं राजकीय कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे त्यांचा निर्णय काय तो होईल यापुढे लक्षात येईलच. तिसरे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित, म्हणजे त्यांनी अजित पवार गटाच्या वतीनं ते आमदार आहेत. गेवराईमध्ये त्यांची काय भूमिका राहील याकडेही जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर ते शरद पवार गटाचे असल्यामुळं त्यांचा विषय नाही. मग इतर जिल्ह्यामध्ये जे राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत किंवा नेते कार्यकर्ते आहेत, आता एकतर शरद पवार गटात जावे लागेल, अन्यथा भाजपमध्ये प्रवेश करावा लागेल. कारण इतर कोणताही राजकीय सक्षम आज तरी जिल्ह्यात नाही. त्यामुळे राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष असला तरी काँग्रेस पक्षाची जी बीड जिल्ह्याची राजकीय परिस्थिती आहे, मग पक्ष असेल, पक्षाचे नेते असतील, जे हवे तेवढे सक्षम त्यांची राजकीय भूमिका नसल्यामुळे काँग्रेस पक्षाचा विचार कोणी करेल का माहीत नाही. मात्र 2 पर्याय त्यांच्यासमोर आहेत. एकतर शरद पवार गटात जाणे, अन्यथा भाजप, हे 2च पर्याय आहेत. आता जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती निर्माण होते, अजित पवार गटाचे जे प्रमुख कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, ते शरद पवार गटात सामील होतात की मग आणखीन दुसरा मार्ग शोधतात, हा येणारा काळच ठरवेल. सध्या तरी बीड जिल्ह्यामध्ये या 2 गोष्टीवर जास्त चर्चा चालू आहे. एक तर की बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद राजकीय नेत्यांना शाप आहे का, आणि दुसरी गोष्ट की आता जिल्ह्यातील अजित पवार गट काय निर्णय घेणार, शरद पवार गटात जाणार की आणखीन काय निर्णय घेणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.